Yes, welcome back to the new video, guys. We are now looking Nifty. I got so many suggestions to make some logic explanation videos on the market about the Nifty. जर तुम्ही इंस्टावरती यूट्यूबवरती जर व्हिडिओ पाहिलेच असतील तर मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, पण काही जणांनी मला असं सजेस्ट केलं की आय शुड मेक सम लॉजिक एक्सप्लेनेशन व्हिडिओज, होलिस्टिक व्हिडिओज वेअर आय कॅन एक्सप्लेन माय लॉजिक बिहाइंड द ट्रेड्स, सेटअप्स बिहाइंड द ट्रेड्स, आणि त्याच अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर कालच मी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता. जर तुम्ही इंस्टावरती चेक केलेला नसाल तर एकदा जाऊन चेकआउट करा. कालच आपण एक इथे एंट्री बनवलेली होती साधारण या लेवलला. मी हा व्हिडिओ बनवत असताना काही गोष्टी गृहीत धरत आहे की तुम्हाला बेसिक्स गोष्टी मार्केटबद्दल माहिती असतील, जसं की सपोर्ट रेजिस्टन्स असेल, प्राइस ॲक्शन असतील, चार्ट पॅटर्न्स असतील, या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत हे मी गृहीत धरून हा व्हिडिओ बनवत आहे. तर इथे मार्केटमध्ये एक व्हेरी फेमस बुलिश प्राइस ॲक्शन फॉर्म झालेला आहे. इफ यू कॅन मार्क दिस, देन क्लिअर कट इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न वी कॅन ऑब्झर्व हिअर. तर दिस वॉज द फर्स्ट रिझन. मी इथे एक बुलिश प्राइस ॲक्शन फाइंड केल्यानंतर एक एंट्री बनवलेली होती. नंबर 2 इथे एक ट्रेंड लाईन ब्रेकआउटसुद्धा आपण बघू शकतो. निफ्टीने ही ट्रेंड लाईन मल्टिपल टाईम टेस्ट केलेली होती. नंबर 2, नंबर 3, नंबर 4 अँड नंबर 5. बऱ्याचदा निफ्टी एखादी ट्रेंड लाईन 4-5 वेळा टच केल्यानंतर ती एक ब्रेकआउट देण्याचे चान्सेस जास्त असतात, आणि दिस वॉज द सेकंड रिझन मी इथे एक ब्रेकआउट प्लॅन केलेला होता. नंबर 3 जर आपण इथे पाहिलं तर या लेवलला एक राऊंडअप लेवलसुद्धा आहे, विच इज अ 25,500. दिस इज माय ऑब्झर्वेशन दॅट निफ्टी ऑफन टेक सपोर्ट फ्रॉम दिस राऊंडअप लेवल्स. तर या 3 गोष्टी होत्या ज्याच्यामुळे मी इथे एक A1 सेटअप फाइंड करून एक एंट्री बनवलेली होती. साधारण 44 पॉईंटसाठी मी टार्गेट दिलेलं होतं आणि 11 पॉईंटचा SL आपण दिलेला होता. जर तुम्ही व्हिडिओज पाहिलेले असतील तर त्यामध्ये बऱ्याचदा मी स्टॉप लॉस खूप छोटा देतो, कारण जेव्हा केव्हा मार्केटमध्ये रॅपिड मोमेंटम येत असते, आय मीन ऑप्शन बायरसाठी मोमेंटम महत्त्वाची आहे. जेव्हा केव्हा मार्केटमध्ये एक रॅपिड मोमेंटम येत असते तेव्हा आपण एक कमी स्टॉप लॉसमध्ये सुद्धा एंट्री घेऊ शकतो. अजून एक गोष्ट आपण इथे फाइंड आउट करू शकतो. आपण जर 15 मिनिट्स टाईम फ्रेमवरती निफ्टी बघितली तर तिथे एक स्ट्रॉंग सपोर्टसुद्धा होता. इथे अगेन राऊंडअप लेवलवरती सपोर्ट बनलेलो होतो गेल्या वेळी. या 3-4 गोष्टी आहेत ज्यामुळे मी हा एक काल एंट्री प्लॅन केलेली होती. आज मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिलात तर निफ्टी ही ट्रेंड लाईन टच करत एक रिस्पेक्ट करत निफ्टीवरती गेलेली आहे. इथे निफ्टी काय अशी साईडवेज होती. सेकंड हाफमध्ये निफ्टी आज पूर्णपणे साईडवेज आपण बघू शकतो. सकाळी मी एक नोटिफिकेशन टाकलं होतं 10 वाजता, साधारण 10-10:30 वाजता. एक इथे ही जी मोमेंटम आलेली होती, येस 136 पॉईंट्स मोमेंटम, 40-50 पॉईंट आपण कॅप्चर केलेले होते. तर या 3-4 गोष्टी होत्या ज्याच्यामुळे आपण मार्केटमध्ये एंट्री घेतलेली होती. यापूर्वी जर तुम्ही बॅक टेस्ट केलात इथे सुद्धा एक सेम डिसेंबर मधला एक आपण चार्ट पॅटर्न बघत आहोत. सेम हाच चार्ट पॅटर्न डिसेंबरमध्ये सुद्धा फॉर्म झालेला होता. रिझन क्लिअर कट इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न, थोडंसं ॲडव्हान्स्ड आपण म्हणू शकतो, पण दरवेळी चार्ट पॅटर्न सेमच फॉर्म होतील असं नाही आहे. वी हॅव टू अप्लाय आवर कॉमन सेन्स इन द मार्केट. वी मस्ट बी माइंडफुल वेन एव्हर वी टेक ट्रेड्स इन द मार्केट. तर या काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपण सबरिश सेटअप फाइंड आउट करू शकतो. बघूया निफ्टीमध्ये उद्या काय होतं. आता डाऊनसाईडसाठी कोणतेही कंडिशन्स नाही आहेत, पण ग्लोबल जिओपॉलिटिकल न्यूज असतील किंवा फायनान्शियल न्यूज असतील त्यामुळे निफ्टी खूपच जास्त वॉलेटाईल आहे. अजून निफ्टी सेटल झाली नाही आहे तरीसुद्धा आपण 40-50 पॉईंटसाठी ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके, येस. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, इफ यू फाउंड दिस व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह, देन येस लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ओके, स्टे कनेक्टेड गाइज. थँक्यू सो मच.